नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पोलीस भरती या परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्तेमधला हा एक टॉपिक आपण घेणार आहे आणि तो म्हणजे अक्षरमाला. संख्यामाला या प्रकरणावर आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय आणि कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं की कूट प्रश्न देखील आपण त्या संख्यामालेवरचे आपण केले. तर आज आपल्याला प्रामुख्याने अक्षरमाला याच्यावर चर्चा करायची आहे. तर या प्रकरणासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या असतात, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची तयारी केली पाहिजे ते आपण चर्चा करूया. तर बघा, पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की अक्षरमालेवरचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक गाळलेलं पद शोधा आणि दुसरं चुकीचं पद शोधा. हे दोघं प्रकार आपण संख्या मालेमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तर अक्षर मालिकेवर देखील तुम्हाला तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. गाळलेलं पद शोधा आणि दिलेल्या शृंखलेतलं त्यामध्ये दिलेल्या शृंखलेमधलं चुकीचं पद शोधा, असे दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर ह्या दोघं प्रकारावर आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहे. तर पहिला महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, तो बघा की ह्या प्रश्न प्रकार सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे. काय माहिती असलं पाहिजे तुम्हाला, तुमची काय तयारी असायला पाहिजे. तर ते तुम्हाला या तीन गोष्टी तुम्हाला ह्या करणं महत्वाचं आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इंग्रजी संख्यांचे क्रमांक माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, A to Z पर्यंतचे जे 26 अक्षर आहेत त्यांचे क्रमांक तुम्हाला माहिती पाहिजे. ही पहिली आवश्यक गोष्ट याच्यामध्ये आहे. इंग्रजी अक्षरांचे विरुद्ध अक्षरांचा क्रमांक माहिती पाहिजे. आता विरुद्ध अक्षर काय आहेत ते आपण पुढच्या चर्चेमध्ये तुम्हाला समजेल. आणि अजून या इंग्रजी अक्षरांच्या बाबतीची काही विशेष माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, ती पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. या 3 ते 4 गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर अक्षर मालिकेवरचा, त्याला आपण इंग्रजीमध्ये लेटर सिरीज म्हणतो, याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. लक्षात घ्या. तर आशा करतो की प्रत्येक जण पेपर पेन्सिल घेऊनच बसलेला आहे. पेपर पेन्सिल घेऊन बसा, सर्व गोष्टी लिहून घ्या आणि याचा उपयोग आपण सरावामध्ये करू शकतो. आता बघा, हे इंग्रजी 26 अक्षर तुमच्या समोर या ठिकाणी मी लिहिलेले आहेत आणि लिहिताना त्याचा क्रम कसा ठेवलाय बघा. ए पासून एम पर्यंत पहिले 13 आणि नंतर एन टू झेड अशाच पद्धतीने त्यांच्या क्रमांकासह तुम्ही तुमच्या नोटबुकवर उतरवा. मी पुढचे 120 सेकंद तुम्हाला देतोय हे काम करण्यासाठी. चला, प्रत्येकाने अशाच पद्धतीने तुमच्या नोटबुकवर हे लिहा. चला. गोष्ट साधी आहे, सोपी आहे म्हणून सोडून देऊ नका. बऱ्याच वेळेस साध्या आणि सोप्या गोष्टी आपल्याला ऐन वेळेस दगा देतात आणि जिथं आपल्याला उत्तराची अपेक्षा असते तिथून उत्तर मिळत नाही आणि मग आपली सर्व्हिस गडबड होते. लक्षात घ्या. मी तुम्हाला पद्धत पण सांगणार आहे की तुम्ही कसं ह्या सर्व गोष्टी म्हणजे 26 इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत क्रमांक तुम्ही कसे लक्षात ठेवू शकतात, यावर मी तुम्हाला अशी पण सूचना मागच्या सेशन्स मध्ये दिली होती की ए ते झेड पर्यंतचे अल्फाबेट्स आणि त्यांचे क्रमांक अशा पद्धतीने परीक्षेत गेल्या गेल्याच लिहून टाका. परीक्षेमध्ये गेल्या गेल्याच लिहून टाका. कारण तुम्हाला अक्षर आणि त्याच्याशी संबंधित असलेले एक 4-5 प्रश्न विचारलेच जातात. जसं आपण म्हणतो स्टाफ सिलेक्शन मध्ये देखील बघा, स्टाफ सिलेक्शनची जी परीक्षा होतात, आता एसएससीच्या पण ऍडव्हर्टाइजमेंट आल्यात. 12वी पास, 12th पास साठी पण एक ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे. पुढच्या वेळेस मी त्याचा एक व्हिडिओ अपलोड करेल. ओके, नेमकी या परीक्षेची इलिजिबिलिटी काय आहे, शेवटची तारीख काय आहे. तर याच्यासाठी पण सिलेबस तोच असतो. जो तुम्ही पोलीस भरतीसाठी अभ्यास करताय तोच सिलेबस आहे.
फक्त त्या ठिकाणी मराठी नसेल. रिजनल लँग्वेज ही महाराष्ट्राची रिजनल लँग्वेज मराठी आहे. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा ही केंद्र सरकारकडनं घेतली जाते, त्यावेळेस मराठी त्याच्यामध्ये नसेल. मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग आणि जी के. ओके, ज्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही करतायत. आशा करतो की तुमचं हे लिहून झालं असेल. 26 अक्षरं आपल्याला या पद्धतीने लिहायची आहेत. आता बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी, यांचे क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड्स तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की बघा, आता हे हे एक वर्तुळ आहे बघा. हे 26 अक्षरांचं वर्तुळ मी या ठिकाणी दिलेलं आहे. एकापासून याची सुरुवात झाली आहे आणि हा झेडला संपलाय. आता बघा, झेड नंतर पुन्हा जर आपण हे सुरू ठेवलं तर याचा नंबर 27, याचा नंबर 28, याचा नंबर 29. म्हणजे काही वेळेस आपल्याला जर 27 क्रमांकावर जर आलो आपण, तर 27 हा क्रमांक कोणाचा आहे? ए चा आहे. आणि तो कोणाचा क्रमांक आहे काढण्यासाठी बघा, 27 मधून 26 वजा करून टाकलं तर किती उरतो? 1. 1 म्हणजे काय? तुमचा ए. समजा मी जर म्हटलं 35व्या क्रमांकावर कोणता अल्फाबेट आहे, तर 35 मधून काय करायचं? 26 वजा करायचे. 35 मधून 26 वजा केलं तर काय असतील? 9. 9 वर कुठला अल्फाबेट आहे? आय. मी जर असं म्हटलं 30 नंबरवर कोणता अल्फाबेट आहे ते बघा, तर 30 मधून काय करायचं? 26 वजा करून टाकायचे. 30 वजा 26 जर केलं तर किती उरणार आहे? 4. आणि 4 हा कोणाचा नंबर आहे? डी चा नंबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे वर्तुळ, तुम्हाला सायकल त्या ठिकाणी चालवता येईल. पुढचं महत्वाचं बघा, आता नंबर्स कसे लक्षात ठेवायचे? T20 क्रिकेट बघा, T20 क्रिकेट आणि टी चा नंबर 20 आहे. IPL सुरू आहे बघा. T20 क्रिकेट तुमच्यामध्ये फार फेमस आहे. म्हणजे टेस्ट क्रिकेट तुम्हाला आवडत नाही, वन डे थोडंफार आवडतं, पण T20 क्रिकेट भारी आवडतं तुम्हाला. T20, टी चा नंबर 20 आहे. आता तुम्ही कधीच विसरणार नाहीत की टी चा नंबर 20 आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, सचिन तेंडुलकर. हा, सचिन तेंडुलकर, कोण नाही ओळखत ह्या व्यक्तीला? तर टी हा 20 वर आहे आणि तेंडुलकरचा एस 19 वर आहे. मग ज्यांच्या नावाची सुरुवात एस ने होत असेल तर त्यांनी बघून घ्या की आपल्या नावाची सुरुवात एस ने होत आहे आणि एस चा क्रमांक काय? 9 आहे, सॉरी 19 आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल. पुन्हा आपल्या नावाचे 3 इनिशियल्स असतात बघा. म्हणजे आपल्या नावाचं सुरुवातीचं अक्षर, आपल्या वडिलांच्या नावाचं सुरुवातीचं अक्षर आणि आपल्या सरनेमचं सुरुवातीचं अक्षर. म्हणजे जसं माझं नाव आहे खेमचंद्र चा के, जो 11 वर आहे. माझ्या वडिलांचं नाव जानकीराम, त्यांचं नावचं जे 10 वर आहे. आणि माझं सरनेम आहे पाटील, तो पाटीलचा पी 16 वर आहे. म्हणजे हे झाले ना, हे 3 गोष्टी माझ्या लक्षात येऊन गेल्या. आणि या आपली आयडेंटिटी आपण विसरत नाही बघा. विराट कोहली, विराट कोहली बघा, आय आय म्हणजे इंडिया, सर्वांचाच आय, सर्वांचाच आय, तो 9 वर आहे. विराट कोहली तुमचा फेमस आहे, फेवरेट आहे, फेमस म्हणण्यापेक्षा फेवरेट आहे. तर विराटचा व्ही 22 वर आहे आणि कोहलीचा के 11 वर आहे. काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला जर ते लिहायचं नसेल तर अशा पण पद्धतीने तुम्ही ते पाठांतर करू शकता. व्हेरी गुड. आता पुढचा मुद्दा बघा, तुम्हाला हा मुद्दा समजला. जसं बघा, जिजाऊचा जे, जिजाऊचा जे, ज्या संस्थेमध्ये आपण हे ट्रेनिंग घेतोय, जिजाऊचा जे 10 वर आहे. तुम्ही ज्या गावात राहताय, महाराष्ट्राचा एम, महाराष्ट्राचा एम 13 वर आहे. आपल्या भारताची राजधानी दिल्ली, दिल्लीचा डी 4 वर आहे. हा, याला म्हणतात लिंकिंग मेथड. म्हणजे आपण त्या अक्षराचा क्रमांक एखाद्या नावाशी लिंक करतोय ते अक्षर, आणि मग त्यानुसार ते आपल्याला आठवायला सोपं जात आहे, आठवायला सोपं जात आहे. आता विरुद्ध मित्र म्हणजे काय बघा, या ठिकाणी मी ज्या वेळेस अल्फाबेट्स लिहिले होते, अल्फाबेट्स ज्यावेळेस लिहिले बघा, तर ह्या समोरासमोरील अक्षरांना विरुद्ध मित्रांची जोडी म्हटले जाते. म्हणजे ए चा विरुद्ध मित्र काय विद्यार्थी मित्रांनो? झेड. बी चा विरुद्ध मित्र काय? वाय. सी चा विरुद्ध मित्र एक्स. डी चा विरुद्ध मित्र डब्ल्यू. ई चा विरुद्ध मित्र व्ही. नंतर एफ चा विरुद्ध मित्र यू. जी चा विरुद्ध मित्र टी. एच चा विरुद्ध मित्र एस. आय चा विरुद्ध मित्र आर. जे चा विरुद्ध मित्र क्यू. के चा विरुद्ध मित्र पी. एल चा विरुद्ध मित्र ओ आणि एम चा विरुद्ध मित्र एन. ह्या झाल्या 13 जोड्या तुम्हाला विरुद्ध मित्रांच्या भेटतील. किती जोड्या?
13 जोड्या आणि याच्यावर देखील लॉजिक विचारलं जातं. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. म्हणजे मी जर असं म्हटलं की जर एका सांकेतिक भाषेमध्ये ए ला झेड म्हणतात, बी ला वाय म्हणतात, सी ला एक्स म्हणतात, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये तर डॉग साठीचा कोड काय? चला सांगा, डॉग साठीचा कोड काय? म्हणजे आता इथं लॉजिक तुम्हाला शोधायचा, हा नियम शोधायचा आहे. कोणत्या नियमानुसार हे इथं मांडलेले आहेत? कोणता नियम आहे? हे विरुद्ध मित्र आहेत. हे कोणते मित्र आहेत? विरुद्ध अक्षर आहेत. विरुद्ध अक्षर आहे म्हणजे डी चा विरुद्ध अक्षर आहे बघा डब्ल्यू, ओ चा विरुद्ध अक्षर आहे एल आणि जी चा विरुद्ध अक्षर आहे टी. म्हणजे तुमचं उत्तर हे असणार आहे. तर जेव्हा सांकेतिक भाषा घेऊ आपण त्यावेळेस याच्यामध्ये त्याचा उपयोग होणारच आहे. किंवा आपल्याला जर असा प्रश्न विचारला ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू, आता विच विल बी द नेक्स्ट पेअर? मग बघा ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू, ओके, नंतर काय येणार आहे तुमची ई व्ही, ही तुमची नेक्स्ट पेअर येणार आहे अपोजिट मित्रांची. आणि हे अपोजिट मित्र लक्षात ठेवण्यासाठी काही सुंदर ट्रिक्स मी या ठिकाणी तुमच्यासाठी कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला उपयोग होईल. बघा ए झेड आणि दोघांच्या क्रमांकांची बेरीज 27 होते. अझीम प्रेमजी हे आपल्याला जी के मध्ये देखील आपल्याला तुम्ही अभ्यासलं असेल. अझीम प्रेमजी हे विप्रोचे चेअरमन आहेत. अझीम ए झेड, हा अझीम प्रेमजी. बाय बाय बी वाय, बी वाय म्हणजे बी चा अपोजिट मित्र वाय आहे आणि वाय चा अपोजिट मित्र बी आहे. याच्यासाठीचा कीवर्ड काय झाला? बाय बाय. म्हणून आता जेव्हा क्लास संपेल आणि तेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींना बाय बाय कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की बी चा विरुद्ध मित्र काय? वाय आहे आणि वाय चा विरुद्ध मित्र बी आहे. सी एक्स कस्टमर एक्सपिरियन्स, हा सी कस्टमर एक्सपिरियन्सचा एक्स आउट ऑफ द बॉक्स आहे. आणि दोघांच्या अक्षरांचा जो क्रमांक आहे ना त्यांची बेरीज 27 होते बघा. सी चा क्रमांक 3 आहे आणि एक्स चा क्रमांक किती आहे? 24 आहे. दोघांची बेरीज त्या ठिकाणी 27 होते. डी डब्ल्यू माउंटेन ड्यू किंवा धन्यवाद म्हणू ना, धन्यवाद डोर अँड विंडोज. पुढचा ईव्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. आता खूप चाललंय इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. तुम्हाला माहिती की हिरव्या कलरची जर प्लेट असेल तर ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल असतं. इलेक्ट्रिकल व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकल. ईव्ही, ई चा विरुद्ध मित्र व्ही आहे. नंतर एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड किंवा एफ यू नावाचा ब्रँड देखील आहे. पुढचा जी टी, जी टी नावाचा ब्रँड आहे. गुड थॉट्स, गुड थॉट्स गिव्ह अँड टेक. नंतर बघा एच एस हायस्कूल, सर्वांचं शिक्षण हायस्कूल मध्ये झालंय. हॉटस्पॉट, हॉटस्पॉट, हॉटस्पॉट दे तुझा, माझा डाटा संपलाय. येस. नंतर आय आर इंडियन रेल्वे, याची पण परीक्षा आपल्याला द्यायची आहे. इंडियन रेल्वेच्या परीक्षेचा सिलेबस देखील आपल्या पोलीस भरतीच्या सिलेबस सारखा असतो. थोडीफार काठिण्य पातळी वाढलेली असते आणि तुम्ही ज्या बॅचेसला या ठिकाणी एनरोल केलेलं आहे त्या बॅचेस मध्ये जवळपास याच म्हणजे पोलीस भरतीपेक्षा थोडासा वरचा टप्पा नक्की तुम्ही अभ्यास तयारीचा तुमचा होतोय. जे क्यू, हा आपण जेव्हा एंटरटेनमेंट साठी पत्ते जेव्हा खेळतो 52 कार्ड, त्याच्यामधला जॅक अँड क्वीन. जे क्यू. के पी, माझं नाव आहे खेमचंद्र पाटील, तुम्ही मला के पी सर म्हटलं तरी चालेल. एवढं लांब नचक नाव घेऊ नका. के पी सर. के चा विरुद्ध मित्र पी आहे, पी चा विरुद्ध मित्र के आहे. नंतर एल ओ, वी लव अवर पॅरेंट्स, वी लव अवर कंट्री, वी लव अवर सेल्फ. एल ओ व्ही, बघा हा शब्द पण सुंदर आहे आणि याची जर फोड जर मी केली दोन भागांमध्ये, ए आणि व्ही दोघं अपोजिट मित्र आहे आणि एल आणि ओ हे पण अपोजिट मित्र आहे. एम एन मून, दिसतंय तुम्हाला? मूनचं चित्र दिसतंय. मून, एम ओ एन, मून, एम एन. तर हे अशा प्रकारे 13 ज्या जोड्या आहेत, किती जोड्या आहेत? 13 जोड्या. विरुद्ध मित्रांच्या 13 जोड्या लक्षात ठेवण्यासाठीचे हे काय सांगितले मी तुम्हाला? कीवर्ड्स.
काय सांगितले मी तुम्हाला? कीवर्ड्स. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला परिपूर्ण खूप जास्त कालावधीसाठी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि कोणताही ताण न घेता लक्षात ठेवायची आहे, तर अशा प्रकारचे कीवर्ड्स आपण त्याच्यासाठी तयार केले पाहिजे. जसं तुम्ही बऱ्याच वेळेस बघा, आपण जीके मध्ये पण आपण अशा प्रकारचे काही काही शब्द वाक्य तयार करून घेतो. असे वाक्य तयार करतो की ज्या वाक्यांचा वापर केल्यानंतर त्या वाक्याच्या प्रत्येक पहिल्या अक्षरावरून आपल्याला त्या ठिकाणी ते नाव सुचतं. ताना पिहिनी पाजा. म्हणजे काय हे? धनुष्यातले 7 कलरचे नाव आहेत. ताना पिहिनी पाजा. येस. ता म्हणजे तांबडा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा, असं याप्रमाणे. तर हे कीवर्ड्स लक्षात ठेवा आणि हे कीवर्ड्स तुम्ही असे लक्षात ठेवा की जे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरतायत. म्हणजे मी सांगितलेले कीवर्ड्सच वापरायला पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी लॉजिक लावा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 13 जोड्या, 26 अक्षरांच्या 2 अक्षरांची एक जोडी, याप्रमाणे 13 जोड्या लक्षात ठेवा. अजून काय महत्वाचं आहे बघा आपल्याला. हे 26 अक्षर जे आहेत, या 26 अक्षरांचं 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. ते विभाजन म्हणजे 21 व्यंजन आहेत आणि 5 स्वर आहेत. 21 व्यंजन आहेत. इंग्रजी भाषा आणि कोणतीही भाषा जर असेल तर त्याच्यामध्ये स्वर आहेतच, व्यंजन आहेतच. मराठीतले पण स्वर व्यंजन तुम्हाला माहिती आहे. स्वरांचा गट, इंग्रजी भाषेमध्ये 5 स्वर आहेत. तर स्वरांचा गट लक्षात घ्या. ए, ई, आय, ओ, यू. क्रमांक पण लक्षात घ्या. ए अगोदर, नंतर ई, आय, ओ, यू. ही सिक्वेन्स महत्वाची आहे. कधी कधी तुम्हाला अशी सिक्वेन्स पण विचारली, ए, ई, क्वेश्चन मार्क, ओ अँड यू. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर कोणतं? तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर हे स्वर आहेत, क्रमाने आलेले स्वर आहेत. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर काय असणार आहे? आय असणार आहे. इंग्रजी भाषेमध्ये 26 अक्षरांपैकी 5 स्वर आहेत आणि 21 व्यंजन आहेत. तर ही गोष्ट प्रामुख्याने नोंद करून घ्या. चला, याचा उपयोग तुम्हाला होणारच आहे. पुढचा मुद्दा बघा, काही महत्वाच्या गोष्टी. असे अल्फाबेट बघा, 1 ते 26. मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करायला लावल्यात. ओके, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी पाठ करायला लावल्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या येतात. पण आपण जर या 26 अक्षरांचा जर वापर केला तर या 26 अक्षरांमध्ये 9 मूळ संख्या येतात. 9 मूळ संख्या. मग त्या 9 मूळ संख्यांमधले कोणते कोणते अक्षर आहेत बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23. म्हणजे यांचा एक सेपरेट गट तयार होतो. मूळ संख्या असलेले क्रमांक आहेत. मूळ संख्या क्रमांक असलेले हे अक्षर आहेत. याची व्यवस्थित नोंद घ्या. नंतर पुढचं, अल्फाबेट विथ परफेक्ट स्क्वेअर. हे असे अल्फाबेट आहेत की ज्यांचा क्रमांक ही पूर्ण वर्ग संख्या आहे. ए चा क्रमांक 1 आहे, डी चा क्रमांक 4 आहे, आय चा क्रमांक 9 आहे, पी चा क्रमांक 16 आहे आणि वाय चा क्रमांक 25 आहे. तुम्हाला समजतंय सर्वांना? लक्षात घ्या. पूर्ण वर्ग संख्या असलेले हे अक्षर आहेत. हे लिहून घ्या. आता याच्यामध्ये पुन्हा अजून मी मागच्या वेळेस बोललो होतो बघा, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर. आरशातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर आहे. तर ते 11 आहेत. एकूण 11 आहेत. ते कोणते कोणते बघा. ए, एच, आय, एम, ओ, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स आणि वाय. तर हे 11 अक्षर असे आहेत की ज्यांची आरशातली प्रतिमा सारखी आहे. पाण्यातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर आहे. पाण्यातील प्रतिमा सारखी असलेले अक्षर आहे.
हे 9 आहेत. हे एकूण किती आहेत? 9 आहेत. आणि ते कोणते कोणते बघा, सी, डी, ई, नंतर के, एच पण आहे, याच्यात एच आहे, आय आहे, नंतर ओ आहे आणि एक्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि याच्यात बी जर घेतला तर बी पण तुमचा येईल. आणि या सर्व दोघांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आरशातील व पाण्यातील प्रतिमा सारखी, आरशातील व पाण्यातील प्रतिमा सारखी असणारे किती अक्षर आहेत बघा, एच, आय, ओ, एक्स. कुठंच तुम्हाला मिळणार नाही इतकी डिटेल इन्फॉर्मेशन विद्यार्थी मित्रांनो. इतकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल सांगता येत नाही. प्रश्न जर मी विचारून घेतला, खालीलपैकी कोणतं अक्षराची पाण्यातील तसेच आरशातील प्रतिमा सारखी आहे, तर तुम्हाला एच, आय, ओ, एक्स याच्यापैकी कुठलं तरी एक अक्षर पर्यायांमध्ये शोधायचं आहे. इंग्रजी अक्षरांच्या बाबतीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही इतकं बारीक विश्लेषण बघितलं असेल, मान्य असेल तर यस म्हणा. इतकं बारीक विश्लेषण पहिल्यांदा आपण बघितलंय. ह्या सर्व गोष्टी तुमच्या नोंद वहीमध्ये असल्या पाहिजे, तुमच्या वहीमध्ये असल्याच पाहिजे. आणि याचा पुन्हा पुन्हा वाचा, कारण की एकदा फक्त लिहिल्याने, क्लास केल्याने त्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतीलच असं नाही. रिव्हिजन गरजेची आहे. म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य मला आठवत आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, देर इज नो विजन विदाउट रिव्हिजन. म्हणजे बघा, री म्हणजे काय, री जर काढून टाकला, री म्हणजे पुन्हा पुन्हा, री पुन्हा पुन्हा कराल तरच विजन मिळेल. आता मग डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांना असं वाटलं की रिव्हिजन करणं गरजेचं आहे, तर मग आपल्याला तर करावंच लागेल, आपल्याला करावीच लागेल. चला, ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित लिहून घ्या. आणि मग आता आपण क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहेत. यावरचे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना मदत होणार आहे. चला, ओके. मूळ संख्या क्रमांक असलेले अक्षर, पूर्ण वर्ग संख्या असलेले अक्षर, आरशातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर, पाण्यातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर आणि आरशातली तसेच पाण्यातली प्रतिमा सारखे असलेले अक्षर आपण लिहून काढले. आता आपण प्रश्नावर जाणार आहे. आता बघा, प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी पहिली सूचना तुम्हाला अशी देतोय की आपला सर्वांचा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे ना, आपला स्ट्रॉंग पॉइंट काय, त्याच्यावर आपण काम करू. स्ट्रॉंग पॉइंट तुमचा आहे, स्ट्रॉंग एरिया आहे तुमचा आहे संख्या. मग आपण दिलेल्या अक्षर मालिकेला अक्षर मालेचं रूपांतर कशामध्ये करायचंय? संख्या मालेमध्ये करायचंय. अक्षर मालिकेचं रूपांतर संख्या मालेमध्ये करायचंय. संख्या मालेमध्ये करण्यासाठी यांचे क्रमांक देऊ बघा. जी चा क्रमांक 7 आहे, एच चा क्रमांक 8 आहे, याचा क्रमांक 10 आहे, याचा क्रमांक 13 आहे आणि याचा क्रमांक 17 आहे. पहिला प्रश्न म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता बघा, इथं पहिल्यांदा वाढ कितीची झाली? एकाची वाढ. नंतर वाढ कितीची झाली? 2 ची वाढ. 8 आणि 2 10. नंतरची वाढ कितीची झाली? 3 ची वाढ. नंतरची वाढ कितीची झाली? 4 ची वाढ. आता सांगा कितीची वाढ होणार आहे? 5 ची वाढ. व्हेरी गुड. 17 अधिक 5. 17 अधिक 5 काय येणार आहे? 22. आणि 22 वर कुठलं अक्षर आहे? व्ही. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर व्ही असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 असेल. तुम्हाला प्रश्न समजला असेल, प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत समजली असेल तर यस म्हणा चॅट बॉक्समध्ये. ही प्रॉपर पद्धत आहे बघा. अशा पद्धतीने तुम्हाला क्वचितच कुठं बघेल तुम्हाला
एक्सप्लेनेशन मिळेल बघा. अक्षरमाला च रूपांतर आपल्याला संख्या मालेमध्ये करायचंय, कारण आपला स्ट्रॉंग एरिया कुठला आहे? स्ट्रॉंग एरिया शोधा आपला. स्ट्रॉंग एरिया आपला संख्या आहे. मग संख्यांवर काम करा. आणि म्हणून मी तुम्हाला अक्षरांचे क्रमांक आपले पाठ असले पाहिजे. चला, एक्सप्लेनेशन असंच लिहा, संख्या प्रश्न पण असंच लिहा, एक्सप्लेनेशन पण असंच लिहा. फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी अशा पद्धतीचे हे प्रेझेंटेशन व्यवस्थित तुम्हाला समजावे, त्यासाठी सिलेक्टेड प्रश्न काढून हे काम केलं जात आहे. या संधीचा फायदा घ्या. अभी नहीं तो कभी नहीं. हा, स्वतःला कॉन्शियसली अनकम्फर्टेबल करा की जर याच्या नंतर, या भरतीनंतर पोलीस भरतीच झाली नाही तर माझं काय, हा प्रश्न विचारा स्वतःला, तर तुम्ही जोरात कामाला लागाल. फक्त ग्राउंडवर फोकस करू नका. ज्या चुका बाकीचे लोक करतायत ते तुम्ही करू नका. लेखीवर पण तेवढाच भर द्या जेवढं ग्राउंड करतायत. ग्राउंड महत्वाचं आहेच ना, महत्वाचं नाही असं म्हणत नाहीये मी, महत्वाचं आहेच. पण जेवढा फोकस, जेवढी मेहनत तुम्ही ग्राउंड साठी करतायत, तेवढीच मेहनत तुम्ही लेखीसाठी कराल, तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकाल. लक्षात घ्या. प्रश्न समजलाय सर्वांना? व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतोय. आपण सांगितलं त्याप्रमाणे करा. अक्षर मालिकेचं रूपांतर संख्या मालेमध्ये करा. बघा कसा पटकन त्या ठिकाणी उजेड पडेल. ट्यूब लवकर लागेल, तेच तर महत्वाचं आहे. ट्यूब लवकर लागेल. दिमाग की बत्ती जल्दी जल जाएगी. यस. चला, नंबर द्या, यांना नंबर्स द्या, प्रश्न लिहा. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळा नियम शिकवणार आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळा लॉजिक त्या ठिकाणी शिकवणार आहे. चला, डी चा क्रमांक काय, ए चा क्रमांक काय? चला, ए चा क्रमांक द्या. ए चा क्रमांक आहे 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. डी चा क्रमांक 4 आहे. आय चा क्रमांक 9 आहे. टी चा क्रमांक 16 आहे. आणि ह्या तर संख्या आता फारच परिचयाच्या झाल्या सर, कारण आम्ही 30 पर्यंतचे वर्ग पाठ केलेत. तर आता 10 पर्यंतचे वर्ग फार सोपे वाटायला लागले. हा कशाचा वर्ग आहे? हा एकाचा वर्ग आहे. 4 कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. आय 3चा वर्ग. डी पी हा 4चा वर्ग, म्हणजे पुढचा 5चा वर्ग एवढा येणार आहे. 5चा वर्ग असेल 25. आणि विद्यार्थी मित्रांनो, 25 वर आहे तुमचं अक्षर वाय, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर वाय येणार आहे. येस. तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. अक्षर मालिकेला संख्या मालेमध्ये रूपांतरित करा. संख्या मालामध्ये रूपांतरित करा. चला, त्याच्यासाठी नंबर द्यावे लागतील. सुरुवातीला तुमचे नंबर्स पाठ नसतील तर A to Z मी तुम्हाला लिहायला लावलेलं आहे. A to Z लिहिलं तुम्ही, वहीवर लिहिलेलं आहे, ते क्रमांक वापरा. चला, चला, झालं असेल तुमचं तर आपण एक्सप्लेनेशन करू. डब्ल्यू चा नंबर आहे 23 विद्यार्थी मित्रांनो. यू चा नंबर आहे 21. आर चा नंबर आहे 18. आणि एन चा नंबर आहे 14. संख्या उतरत्या क्रमात दिसतात, संख्या कमी कमी होत आहेत. मग बघा, पहिल्यांदा कितीची घट होती? 2 ची घट. 21 मधून 3 वजा केले तर 18 झाले. 18 मधून 4 वजा केले तर 14 होत आहेत. आता 14 मधून किती वजा करायला लागतील? 5. 14 वजा 5 म्हणजे 9.
आणि 9 कोणत्या अक्षराचा क्रमांक आहे? 9 हा आय फॉर इंडियाचा क्रमांक आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. किती लोकांना मला सांगा, किती लोक या शॉर्टकटमध्ये एकदम कम्फर्टेबल फील करतायत? म्हणजे कोणता अक्षरमाला तुम्हाला जी दिली आहे, त्या अक्षरमालेचं रूपांतर आपण कशामध्ये करतोय? आपण कशात रूपांतर करतोय त्याचं? संख्या मालेमध्ये रूपांतर करतोय. कारण की संख्या हा आपला स्ट्रॉंग एरिया आहे. संख्या माला आणि हा आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे. माझ्या मताशी सहमत असाल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. आपला स्ट्रॉंग एरिया आहे आणि जो आपला स्ट्रॉंग एरिया आहे तो ते काम आपण करायला पाहिजे. चला, लॉजिक्स व्यवस्थित लिहून घ्या. नाही आलं तरी चालेल. बघा, नाही आलं तरी चालेल, परंतु ऍटलिस्ट आपल्याला समजलंय हे महत्वाचं आहे. अगदी जर तुम्ही सुरुवातीला म्हणजे आज पहिल्यांदा अक्षरमाला करायला घेतलं असेल तर थोड्या अडचणी येणं स्वाभाविक आहे. अडचणी येणं स्वाभाविक आहे. परंतु प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत काय? कमी वेळ कोणत्या पद्धतीने लागतोय त्या पद्धतीने करा. आतापर्यंत तुम्ही काय अल्फाबेटवर हे गेले 2 गेले 2 गेले 3 गेले 3 4 गेले 4 गेले असं गेले गेले मध्ये हा हा काही योग्य मार्ग नाही त्याच्यासाठी. नंबर्स देणं हा त्याच्यासाठी योग्य मार्ग आहे. पुढचा प्रश्न प्रत्येकाने करा. मला पूर्ण खात्री आहे की प्रत्येकाचं उत्तर येईल या प्रश्नाचं. चला, चला. खालील अक्षर मालिका पूर्ण करा. खालील अक्षर मालिका पूर्ण करा असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रत्येकाने पेपर पेन्सिल चालवा. डी चा क्रमांक 4 आहे. ई चा क्रमांक 5 आहे. आय चा क्रमांक 9 आहे आणि आर चा क्रमांक 18 आहे. मग 4, 5, 9, 18 संख्यांमधली वाढ कशी होते ते बघा. संख्यांमधल्या वाढीचा पॅटर्न बघा. इथं संख्या कितीने वाढली? 1 ने वाढली. इथं संख्या कितीने वाढली? 4 ने वाढली. इथं संख्या कितीने वाढली? 9 ने वाढली. आता हे स्पेशल नंबर आहे. हा कशाचा वर्ग आहे? एकाचा वर्ग. हा कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग. हा कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग. म्हणजे पुढची वाढ असणार आहे 4च्या वर्ग एवढी. सो 4चा वर्ग, 4चा वर्ग किती होतो? 16. म्हणजे 18 अधिक 16 किती आलं? 34. आता तुम्ही म्हणाल सर 34 वर कोणता अल्फाबेट आहे? मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की जर वर्तुळ जर फिरवलं तर 26 नंतर 27चा क्रम, 27 हा ए चा क्रमांक आहे, 28 हा बी चा क्रमांक आहे. मग 34 वर कोणतं अक्षर याच्यासाठी? याच्यातून 26 वजा करून टाका. 26 जर वजा केलं तर काय येईल? 8. आणि 8 हा कोणत्या अक्षराचा क्रमांक आहे? एच. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर असणार आहे एच, जो पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. लॉजिक एकदम व्यवस्थित जसं लिहून दिलेलं आहे तसंच लिहून घ्या. 26च्या पुढे जर अक्षरांचा क्रमांक तुम्हाला येतोय तर त्याच्यातून 26 वजा करा. उरलेली वजाबाकी म्हणजे त्या अक्षराचा क्रमांक असणार आहे. 34 टोटल आली आपली. 18 अधिक 16 केले तर किती आले? 34 आले. 34 मधून आपण 26 वजा करून टाकले. 26 जर वजा केले तर आपल्याला 8 भेटतोय आणि 8 हा कशाचा नंबर आहे? एस चा नंबर आहे. वाढ कशी होते? संख्या मालिकेमध्ये बघितला आपण हा पॅटर्न. संख्या मालिकेमध्ये बघितला एकाच्या वर्गाची वाढ, 2च्या वर्गाची वाढ, 3च्या वर्गाची वाढ, पुढची वाढ 4च्या वर्ग एवढी व्हायला पाहिजे. म्हणून 18 अधिक 16 आपण त्या ठिकाणी केलंय. येस. हा इतका सुंदर शॉर्टकट
विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे, याच्याने तुमचं काम फार सोपं होणार आहे. कोणता? अक्षर मालिकेला रूपांतरित करा. कशामध्ये? अक्षरमाला रूपांतरित करा. कशामध्ये? संख्यामालामध्ये. दॅट्स इट. दॅट्स इट. हा, चला लिहून घ्या व्यवस्थित आणि मग पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो 30 सेकंदात. चला पुढचा प्रश्न आता बघा आलेला आपल्या समोर. आता या ठिकाणी अक्षरमाला देत असताना दोन दोन अक्षरांचा गट दिलाय. तर आता काय करा, पहिल्यांदा प्रत्येक गटातील पहिल्या अक्षराच्या बाबतीत विचार करा. प्रत्येक गटातलं पहिलं अक्षर, पहिले अक्षर यांच्यामध्ये काही लॉजिक सापडते का? पहिले अक्षर जर आपण बघितलं, हा पहिला प्रश्न म्हणून मी सॉल्व्ह करून देतो. पहिला अक्षर बघा, पहिल्या गटातलं काय तुमचा जी आहे, नंतर काय आय आहे, नंतर के आहे, नंतर एम आहे. आणि मग नंतर आपण काय करू, दुसरे अक्षर, प्रत्येक गटातलं दुसरं अक्षर आपल्याला घ्यायचं. दुसरे अक्षर, प्रत्येक गटातलं दुसरं अक्षर. गटातलं दुसरं अक्षर कुठलं आहे? एक्स आहे, व्ही आहे, टी आहे आणि आर आहे. चला मग यांना क्रमांक देऊ आपण. यांना जर तुम्ही क्रमांक दिले तर बघा, जी चा क्रमांक 7 आहे, याचा 9 आहे, 2 ने वाढला, 11 आहे, 2 ने वाढला, 13, 2 ने वाढला, म्हणजे 15 यायला पाहिजे. तर 15 वर अल्फाबेट कुठला आहे? ओ. इथं हा एक्स चा नंबर 24 आहे, हा 22 आहे, म्हणजे 2 ने कमी झाला. हा 20 आहे, 2 ने कमी झाला. 18, 2 ने कमी झाला. तर 18ला 2 ने कमी केला, 16. 16 वर तुमचं काय? पी. म्हणजे आपलं या ठिकाणी अक्षरांचा गट ओ पी यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी दिसतोय. 3 अक्षर राहिले असतील तर प्रत्येक गटातलं पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर या क्रमाने मी गेलो असतो. चला लिहून घ्या. ज्या पद्धतीने मी तुम्हाला लिहून देतोय, इतकं सुटसुटीत आणि सहज समजेल असं का लिहून देतोय? आपल्याला सराव करण्यामध्ये अडचण यायला नको. आणि मला अशी अपेक्षा आहे सर्वांकडनं, की आपण जर चांगला अभ्यास त्या ठिकाणी करतायत सर्वजण, तर हे प्रश्न चुकूनही आपले चुकायला नको. हे बरोबर यायला पाहिजे आपले, कोणत्याही परिस्थितीत हक्काचे असायला पाहिजे. हक्काचे असायला पाहिजेत. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय, मी तुम्हाला करायला वेळ देणार आहे. आता बघा 3 अक्षर आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. चला मग पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, संबंध शोधा. घ्या, तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या. 1.5 मिनिट 2 मिनिटापर्यंतचा वेळ मी तुम्हाला देतोय. चला पहिलं अक्षर जर आपण बघितलं बघा, प्रत्येक गटातलं जर पहिलं अक्षर जर बघितलं, पहिले अक्षर, पहिले अक्षर काय? डी आहे. डी नंतर लगेच येतो ई. ई नंतर लगेच येतो एफ. डी नंतर लगेच येतो का ई? यस. +1 आहे. म्हणजे डी चा नंबर 4 आहे, ई चा 5 आहे, हा इथं 6 आहे. ठीक आहे, +1 आहे.
नंतर काय तुमचा एच आहे. तर आता इथं 8 आहे हा, म्हणजे +2 झाला इथं. ओके. आता इथं पॉसिबिलिटी आपली एक तर प्लस व्हायला पाहिजे, 2 व्हायला पाहिजे किंवा 1 व्हायला पाहिजे. तर जे पण दिला आणि ओ पण दिला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसतं बघा, दुसरं अक्षर. दुसऱ्या अक्षर मध्ये काय दिसतंय बघा, एफ ज्याचा नंबर 6 आहे, एच ज्याचा नंबर 8 आहे, जे ज्याचा नंबर 10 आहे, एल ज्याचा नंबर 12 आहे. म्हणजे आता इथं एन म्हणजे 14 वाला असेल. मधलं 14 एन पाहिजे, तर हे दोघं ऑप्शन्स गेले. हे दोघं ऑप्शन्स गेले. हे दुसऱ्या अक्षराच्या बाबतीत झालं. आता तिसरे अक्षर बघा. हा, एन आपला दुसरा येणार आहे. आता याच्या दोघांमध्ये शेवटचं अक्षर पण पीच आहे बघा. इथं तिसऱ्या अक्षराच्या बाबतीत काय, जी म्हणजे 7 वर आहे, जे 10 वर आहे, 3 ने वाढला. नंतर एल 12 झाला, एन 14 झाला. आता पुढे 2 ने जर वाढवला तर तो पी म्हणजे 16 वर येणार आहे. सो तुमचं उत्तर इथं पी. तर या ठिकाणी दोघं पॉसिबिलिटी आहे. काहीतरी गडबड या प्रश्नामध्ये नक्की झालेली असेल. एक तर इथं जे, जी, एल, एन असायला पाहिजे होता, जेणेकरून इथं एन, आय, एन, पी हे उत्तर त्या ठिकाणी आलं असतं. सो हे उत्तर आपल्याला घ्यायला लागेल. इथं +1 असेल. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण जे 13 जोड्या विरुद्ध अक्षरांच्या आपण बघितल्या, तिथं कुठंतरी लॉजिक हे आहे का तेवढं बघा. हम्म. पहिल्या यांना नंबर द्या. म्हणजे बघा, ए चा क्रमांक काय आहे तुमचा, 1 आहे. डी चा क्रमांक 4 आहे. जी चा क्रमांक 7 आहे. आणि जे चा क्रमांक 10 आहे. म्हणजे कितीने वाढलंय रे? 3 ने वाढलंय. म्हणजे पुढे काय येणार आहे तुमचा, 13. 13 म्हणजे एम. पहिलं अक्षर एम पाहिजे. पहिलं अक्षर एम असेल, सर्व ऑप्शन्स कट होतात. तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आणि दुसरा काय त्याचा विरुद्ध मित्र आहे, झेड ए चा विरुद्ध मित्र आहे, डब्ल्यू डी चा विरुद्ध मित्र आहे, टी जी चा विरुद्ध मित्र आहे, क्यू जे चा विरुद्ध मित्र आहे. तो एम चा विरुद्ध मित्र काय असणार आहे, एन असणार आहे. तुमचं उत्तर एम एन पर्याय क्रमांक 1 आहे. गेटिंग दिस? व्हेरी गुड. चला, लिहून पण घ्या. विरुद्ध अक्षरे, विरुद्ध अक्षरांच्या जोड्या. विरुद्ध अक्षरांच्या जोड्या. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. खूप सुंदर प्रश्न आहे हा. तर थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन आहे हा. थोडंसं ऑब्झर्वेशन करा तुम्ही याचं. ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं दिसेल की पेन्सिल हा शब्द सुरुवातीला त्याच्यामध्ये 6 अक्षर होते. जसं जसं आपण पुढे जातोय, तसं तसं काही अक्षर काय होत आहेत, उडतायत, कमी कमी होत आहेत. मग ते कमी होण्याचा पॅटर्न कसा आहे, तो बघा. कमी होण्याचा पॅटर्न कसा आहे तो बघा. येस, एकदा बघा एल कट झाला आणि आपल्याला हे हा वाक्य मिळालं किंवा हा शब्द मिळाला. नंतर आता पी कट झाला आणि आपल्याला हा गट मिळाला. नंतर आय कमी झाला आणि हा गट मिळाला. म्हणजे काय, एकदा मागचं आणि त्याच्यानंतर पुढचं असे एक एक अक्षर कट होत आहेत. आता आय कट झाला होता, तर आता ई कट होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, एन सी असणार आहे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. वेगळा प्रश्न आहे, पण चांगला प्रश्न आहे. आतापर्यंत त्या आलेल्या प्रश्नांमधले याचं लॉजिक हे वेगळं आहे. याचं लॉजिक वेगळं आहे.
चला लिहून घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. पुन्हा अल्फाबेटचे क्रमांक देण्याचा प्रयत्न करा. चला. हम्म. क्रमांकांवर भर आहे. जसं बघा, ईचा क्रमांक 5 आहे आणि एचचा क्रमांक 8 आहे. जेचा क्रमांक 10 आहे. सीचा क्रमांक 3 आहे. हा 7 आहे आणि हा 6 आहे. हा 1 आहे आणि 12 आहे. आता बघा, एकदमच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे मागचा आपण जर की वाढ, क्रमांकांमध्ये वाढ किंवा घट असं काही दिसत नाहीये. थोडासा असं विचार करा बघा, या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 13. 5 आणि 8 ची बेरीज 13. 10 आणि 3 ची बेरीज केली तर ती किती येते? 13. 7 आणि 6 यांची बेरीज केली तर ती पण किती येते? 13. 1 आणि 12 यांची बेरीज केली तर किती येते? 13. आता मला या ठिकाणी अशा 2 अक्षरांचा गट निवडायचा आहे की ज्यांच्या क्रमांकाची बेरीज 13 व्हायला पाहिजे. तुम्हाला समजलंय लॉजिक? चला मग उत्तराचा पर्याय शोधा. अशा अक्षरांचा गट, 2 अक्षरांचा गट मला पाहिजे की ज्यांच्या क्रमांकांची बेरीज 13 व्हायला पाहिजे. कारण शृंखलेमध्ये जे 4 पदं आलेत त्या पदांमधील दोघं अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज ही 13 होते. मग डी चा क्रमांक किती आहे बघा? 4 आहे. एफ चा 6 आहे. या दोघांची बेरीज किती होते? 10. चालणार नाही. आय चा क्रमांक 9 आहे. डी चा क्रमांक 4 आहे. बेरीज किती होते? 13. व्हेरी गुड, चालेल. पुढचे का चालणार नाही बघा? हाच तुमचं उत्तराचा पाहिजे. जी ए चा नंबर 1 आहे आणि जी चा 7 आहे. दोघांची बेरीज केली तर 8. चालणार नाही. सी चा क्रमांक 3 आहे. एल चा क्रमांक 12 आहे. दोघांची बेरीज केली तर किती होईल? 15. ही पण चालणार नाही. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आतापर्यंत आलेल्या प्रश्नांमधला हा वेगळा प्रश्न होता. प्रत्येकाने याचं लॉजिक लिहून टाका. चला. संख्यामालेमध्ये पण आपण बघितलं. कालच्या कूट प्रश्नांच्या पीवायक्यू मध्येच पण आपण बघितलं की प्रत्येक प्रश्न आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातो, काहीतरी एक वेगळा विचार देऊन जातो आणि मनुष्य हा त्याच्या अनुभवावरून शिकत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जितका जास्त अनुभव तुम्हाला आला, अनुभव म्हणजे प्रॅक्टिस, जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही केली तितके वेगवेगळे लॉजिक्स तुमच्या समोर राहतील आणि मग तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करायला अजून सोपं जाईल. या ठिकाणी गटामध्ये जे पण अक्षर आलेत त्यांचे क्रमांक घेतलेत आणि त्यांची बेरीज केली आहे आणि ती बेरीज सर्व ठिकाणी सारखी आहे. चला पुढचा प्रश्न. ओके. आता एक प्रश्न बघा, मी तुम्हाला सर्वांना देतो आणि मग आपण त्या ठिकाणी थांबू. एक प्रश्न मी तुम्हाला सर्वांना देतो आणि त्या सर्वांनी मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? चला. आउट ऑफ द बॉक्स आहे. खूप चांगला प्रश्न आहे. थोडंसं लॉजिक लावा. आपण संख्यामाला चे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. अक्षर मालिकेमध्ये आपण केलेत. अक्षर मालिकेमध्ये आपण करताना असं म्हणतोय की त्यांना क्रमांक दिले पाहिजे. त्या अक्षरांना क्रमांक दिले पाहिजे आणि क्रमांकावरून लॉजिक शोधलं पाहिजे. चला चला, काही लोकांची उत्तरं येत आहेत. काही लोकांची उत्तरं येत आहेत. येस. चला. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा एमपीएससीच्या एका मेन्स परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि तो खूप फेवरेट क्वेश्चन आहे परीक्षा घेणाऱ्यांचा.
म्हणून आपल्याला जर विचारला गेला तर तुम्ही एकमेव म्हणजे तू या आपल्या बॅच मधले विद्यार्थी फक्त या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार आहे. बाकीची कोणाचीच हिंमत नाही या प्रश्नाचं उत्तर देण्या, कारण की ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये अडकतील. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है माय डियर फ्रेंड्स. हे आठवड्यातले 7 दिवसांचे नाव आहेत. आठवड्यातील 7 दिवस. बघा आता कसं पटकन लगेच स्माईल आलं चेहऱ्यावर. आठवड्यातील 7 दिवसांचे वार. यांचे इनिशियल मंडे चा एम, ट्यूसडे चा टी, वेनसडे चा डब्ल्यू, थर्सडे चा टी, मग आता काय येणार आहे फ्रायडेचा एफ, पर्याय क्रमांक 4. पुढचा सॅटरडेचा एस आहे ना, आणि त्याच्यानंतर संडेचा एस पण आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आउट ऑफ द बॉक्स आहे आणि हा बेस्ट क्वेश्चन आहे, म्हणून याची नोंद लिहून करून घ्या. दिस इज अ बेस्ट क्वेश्चन. समजते सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला संख्यामालेवर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आज आपण याचा कन्सेप्च्युअल पार्ट घेतला. उद्या आपण याच्यामधले अजून नवनवीन प्रकार कसे आहेत, म्हणजे बघा रिपीटेड सिरीज वाला एक पार्ट येतो, रिपीटेड सिरीज वाला एक पार्ट येतो. तो एक पार्ट आपण उद्याच्या सत्रामध्ये आपण घेऊ, आणि मग त्यानंतर आपण PYQ याच्यावरचे आपण करू. लक्षात घ्या, मी सिक्वेन्स कशी ठेवलेली आहे हे लिहून झालं असेल तर सिक्वेन्स मी या सर्व सेशनची अशी ठेवलेली आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट, पहिल्यांदा आपण मी काय काय घेतो तुमचं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण घेताना काय घेतोय, कन्सेप्ट घेतोय. कोणताही जर आपण टॉपिक सुरू केला तर टॉपिकचं काय घेतो आपण, कन्सेप्ट. कन्सेप्ट घेतल्यानंतर त्याच्यावरचे काही फॉर्म्युलाज असतील, सूत्र असतील, तर ते सूत्र देतोय. काय काय गोष्टींचा सराव तुम्हाला करायचा तो, आणि मग नंतर सराव प्रश्न आणि सराव प्रश्न झाल्यानंतर मग PYQ म्हणजे मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस. या सिक्वेन्सने जर तुम्ही गेले विद्यार्थी मित्र, आणि प्रत्येकाच्या वया अशाच पद्धतीने अपडेट पाहिजेत. ग्राउंड मध्ये कसं, तुम्हाला ग्राउंडचे जे ट्रेनर आहेत, तुमचे कोच आहेत, जर तुम्ही एखादी गोष्ट कंप्लीट करायला जर तुम्ही अपूर्ण राहिले तर मारतात ते डायरेक्ट छडीने. मग तसं लेखीमध्ये करायला पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुमची तयारी चांगली होईल. शिस्त असल्याशिवाय रिझल्ट मिळत नाही. शिस्त महत्वाची आहे, डिसिप्लिन महत्वाचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण उद्या रिपीटेड सिरीज घेऊ, आणि मग नंतर सोमवारी, रविवार मध्ये येईल तो सोडला की सोमवारी आपण संख्यामाला आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर PYQ घेऊ. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल, आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.